अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी समर्थ महाराज की जय. समर्थ सद्गुरु शंकर महाराज की जय. फोडिले भांडार धन्याचा हा माल, मी तो हमाल भारवाही. अध्यात्मामध्ये मुख्य गोष्ट जी आहे तो निश्चय अत्यंत महत्वाचा आहे. विश्वास आणि निश्चय हे दिसायला जरी समानार्थी शब्द दिसत असले तरी दोन्ही शब्दात बारीकीने बघितलं खूप फरक आहे. माझा तुमच्यावर विश्वास आहे म्हणजे कुठंतरी एक अविश्वासाचं बीज मनामध्ये असण्याचा संभव आहे. आणि निश्चय म्हणजे विश्वासाची अत्युच्च पायरी म्हणजे दृढ निश्चय. आणि सद्गुरु किंबहुना भगवंताच्या अस्तित्वाबद्दल, त्याच्या कृपेबद्दल दृढ निश्चय असल्याशिवाय अध्यात्मात गती नाही. म्हणूनच निश्चयाचे बळ तुका म्हणे तेची फळ. एक गृहस्थ एका हॉस्पिटलमध्ये गेले. हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर थोडं त्यांनी इकडं तिकडं निरीक्षण केलं असताना एक सगळ्यात मोठं आणि ज्या केबिनच्या बाहेर जास्त गर्दी असलेलं सभागृह दिसलं. तिथं ते थांबले. नीट प्रथम दर्शनी बघितलं असता त्यांच्या लक्षात आलं की त्या हॉस्पिटलचा मुख्य डॉक्टरचं ते केबिन होतं आणि तिथे जास्त गर्दी होती. MD मेडिसिन ते डॉक्टर होते आणि हे गृहस्थ 12वी पास. ते तिथे गेले. हे गेले होते काय कारणानं की हे त्यांची तब्येत दाखवायला गेलेले होते. गेल्यानंतर ज्यावेळेस त्यांचा नंबर लागला मध्ये गेले. मध्ये गेल्यानंतर व्यवस्थित त्यांनी चेकअप केल्यानंतर ह्या ग्रस्तांच्या रोगाचं निदान त्या डॉक्टरांनी केलं. डॉक्टरांनी सांगितलं असं असं तुम्हाला हा रोग झालेला आहे, त्याच्यासाठी तुम्हाला उद्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट व्हावं लागेल आणि तुम्हाला एक छोटस अशा पद्धतीचं एक ऑपरेशन करावं लागेल. गृहस्थ मोठे चिकित्सक होते, कारण की त्यांनी एका ठिकाणी ऐकलं होतं की चिकित्सक असावं माणसाने, प्रत्येक गोष्टीची चिकित्सा करायला पाहिजे. ते म्हणे डॉक्टर साहेब थोडं मला काही प्रश्न होते. तर डॉक्टर साहेब म्हणे हो काय हरकत नाही, तुम्हाला ह्या रोगासंबंधी किंवा ऑपरेशन संदर्भात काही प्रश्न असतील तर विचारून घ्या, कारण की उद्या परत गडबड नको. कारण की हे नाही म्हणे विचारतो मी. नाही विचारा म्हणे, काय हरकत नाही. म्हणाले डॉक्टर साहेब तुमचं शिक्षण कुठं झालं? बरं ते डॉक्टर साहेबांनी हा प्रश्न ऐकल्यावर चक्रावून गेले. म्हणे बरं ठीक आहे, काय काही लोक फार चिकित्सक असतात, त्यांनी सांगितलं इथे भालानं बिस्तानं झालं, MBBS कुठून झालं, MD तर इथपर्यंत ठीक आहे. मग नंतर त्या डॉक्टर साहेबांना राग येऊ लागला. डॉक्टर साहेब म्हणे हे बघ तुझं शिक्षण काय? ते म्हणे डॉक्टर साहेब मी 12वी पास आहे हो. ते म्हणे गड्या तुला ज्या विषयातलं काही कळत नाही, वळत नाही, एक तर तू रोगी बर का, आणि ज्या गोष्टीतलं तुला कळत नाही त्या गोष्टीत तू विचारून करणार काय? बरं म्हणाले ठीक आहे, ऑपरेशन कसं करणार, काय करणार, एवढे प्रश्न झाल्यानंतर डॉक्टर साहेब म्हणाले हे बघ ही कात्री ही उद्याच्या ऑपरेशन थिएटरची चाबी, तूच तिथं जा, तूच तुझं काय चिरफाड करायची करून घे आणि तूच तुझं ऑपरेशन करून घे. आपुली आपण
करा सोडवणं. कारण की एवढं जर चिकित्सा असेल तर किती अवघड आहे. दृष्टांत इथे संपला बरं का. दृष्टांत इथे जरी संपला तरी दृष्टांत काय सांगतो की सद्गुरूंबद्दल सुरुवातीला चिकित्सा करावी. जसं की मागच्या सत्संगात मी सांगितलं की डोळस माणसाचे अपघात होतात, डोळस माणसाचेच अपघात होतात. आंधळ्याचा कधी अपघात झालेला तुम्ही ऐकलाय का? मी तरी ऐकलेला नाही. कारण की तो काय करतो की कुठला तरी एक असा खांदा निवडतो ज्या खांद्यावर तो निश्चयानं हात ठेवतो, आणि एकदा सद्गुरू ओळखल्यानंतर अगदी त्यांनी सांगितलेल्या मार्गावर तुम्ही जायलाच पाहिजे, त्यांनी दिलेलं साधन करायलाच पाहिजे. तरच ते भवसागरातून, भवरोगापासून तुमची मुक्ती देतील, भवसागरातून पार नेतील. तिथे तो दृढ निश्चय, अध्यात्मात दृढ निश्चय फार आवश्यक आहे. म्हणूनच निश्चयाचे बळ तुका म्हणे तेची फळ. आपल्या परंपरेत ही फार मोठी गंमत आहे की मुख्यतः सगळीकडे ज्ञान, भक्ती आणि योग असा त्रिवेणी संगम असतो. अगोदर ज्ञान दिलं जातं, नंतर भक्ती उत्पन्न होते आणि शेवटी कुंडली जागरण वगैरे योग संप्रदायाचं गोष्टी होतात. पण शंकर महाराजांचं वैशिष्ट्य, आपल्या संप्रदायाचं वैशिष्ट्य असे की योग, भक्ती आणि ज्ञान अशी त्रिसूत्री महाराजांनी सांगितली. सुरुवातीलाच महाराज शक्तिपात देऊन टाकतात. मग जन्म मृत्यूचे क्षणात कोडे सुटले. हे जर कोड सोडवायचं असेल तर खरा जर सद्गुरू असेल, खरा जर दीक्षा झाली असेल, खरं जर शक्तिपात झालं तर ती गोष्ट क्षणात होणार आहे. क्षणात कोडे सुटले अशा पद्धतीचं महाराजांचं अवलिया काम आहे. ती फार मोठी गंमत आहे. आणि नंतर योग दिला, भक्ती दिली, आणि आता हळूहळू हळू महाराज आपणा सर्वांना ज्ञान सुद्धा देत आहेत. कारण की काही गोष्टीचं ज्ञान सुद्धा होणं आवश्यक आहे. ज्ञान नसेल तर माणूस संशय भावाने सुद्धा बघू लागतो. महाराजांनी मागच्या वेळेस सांगितलं होतं की कोणाचे काही अध्यात्मविषयक प्रश्न असतील तर त्याची सुद्धा आपण उकल करू. तर ते प्रश्न बघत असताना एक प्रश्न असा विचारला होता की मी कोण, जगताचं कारण काय आणि मोक्षाचं साधन काय. तर मी कोण, आपण हे 3 प्रश्नांपैकी एक एक प्रश्नाची थोडी थोडी उकल करू. मी कोण, मी कोण ह्याकडे आपण गांभीर्याने बघत असताना, आपण ज्यावेळेस जन्मतो, जन्माला येण्यापूर्वी आपल्याला आपल्या मूळ स्वरूपाचं व्यवस्थित भान असतं, त्याचा विवेक असतो. मात्र ज्या वेळेस आपला जन्म होतो, या जगतात आपल्याला प्रवेश होतो, त्यावेळेस आपल्याला ती माया निरनिराळ्या प्रकारे बांधून टाकते. कोणी म्हणतो माझा मुलगा, कोणी म्हणतो मी तुझा वडील, कोणी म्हणतो मी तुझी आई, कोणी म्हणतो तू माझा भाचा, कोणी म्हणतो पुतण्या. मग तो एवढा मायेचा भ्रम निर्माण होतो की तो आलेला जीव म्हणू लागतो कोहम कोहम, क्या क्या, रडायला लागतं ना बाळ, कोहम कोहम, मी कोण आहे. बरं, जन्म घेण्यापूर्वी आपल्याला माहित असतं, आपण भगवंताला वचन दिलं असतं की मी तुझं भजन करायलाच चाललोय. देवे दिला देह भजनी गोमटा. म्हणजे भजन करण्यासाठी आपला देह दिलेला आहे.
स्वस्वरूपाचं ज्ञान करून घेण्यासाठी हा देह दिलेला आहे, काहीतरी कर्म करण्यासाठी हा देह दिलेला आहे. पण आपण ते विसर पडतो आणि ती माया असं काही आपल्या आजूबाजूला जाळ गुंफते, आपणच विसरतो की मी कोण. मी पराग चौधरी, मी गायक पराग चौधरी, मी गुरु पराग चौधरी, मी कोणाचा मुलगा पराग चौधरी, कोणाचा भाचा, कोणाचा पुतण्या. हे खरं की सोहम सह अहम, तो मीच आहे, की ते परात्पर जे तत्व आहे त्या तत्वाचा अंश मी आहे. हे आता ह्याच्या पाठीमागे गंमत, फार मोठी गंमत आहे बरं का. देव जो आहे ना, देव एवढा सोपा नाहीये बरं का. देव फार खेळी आहे. तो अशी काही गंमत करतो की जसं की लहान मुलांना चॉकलेट दिल्या जातं आणि त्याला गुंगवल्या जातं ना, तसं त्याला कधी ज्ञान दिलं जातं, कधी हे दिलं जातं, कधी ते दिलं जातं. आणि ज्ञानी माणसाला वाटतं आपल्याला कळालं आता आपण ब्रह्म आहोत, मी ब्रह्म आहे. पण नुसतं कळालं म्हणजे झालं का? नुसतं ज्ञान, माहिती झाली ती. आपण माहिती आणि ज्ञानात ही अशी गल्लत करतो, एखादी गोष्ट आपल्याला माहिती झाली म्हणजे तिचं आपल्याला ज्ञान झालं असं आपणच आपला समज करून घेतो. जसं आपणच समज करून घेतला मी भाचा आहे, मी पुतणे आहे, मी मुलगा आहे, मी गुरु आहे, मी प्राध्यापक आहे. पण खरं बघितलं जाताना हे सगळे जे भूषण आहेत, दूषण आहेत, हे या देहाला आहेत, हे मला नाहीत. मी ज्यावेळेस लहान होतो, म्हणजे मी लहान नव्हतो, माझं शरीर ज्यावेळेस लहान होतं, मात्र माझ्यामधलं तत्व तेच होतं. मी तरुण झाल्यानंतर तत्व तेच आहे आणि मी म्हातारा झाल्यानंतर सुद्धा तेच तत्व आहे. ते जे अविनाशी, अविचल, शाश्वत, न बदलणारं जे तत्व आहे ते मी आहे, म्हणजे तो मी आहे. चिदानंद रूपम शिवोहम शिवोहम, शिवाचंच एक मी रूप आहे. मात्र गंमत अशी होते की ज्यावेळेस आपल्याला हे तत्वज्ञान कुठंतरी ऐकतो, कुठंतरी वाचतो, त्यावेळेस आपल्याला वाटतं आता मी ब्रह्म आहे म्हणजे ब्रह्म झालो का? तर नाही. ह्या मूळ स्वरूपाची माहिती झाली. जसं की डॉक्टरकडे गेल्यानंतर त्यांनी रोगाची माहिती सांगितली, पथ्य पाणी सांगितलं, औषध सांगितलं. जसं सद्गुरूंनी सांगितलं तू ब्रह्म आहेस, त्याच्यासाठी ही साधना कर, ही दीक्षा घे, दररोज बस, हे अनुभव येतील आणि असं असं षटचक्र भेदन होईल आणि शेवटी येथे जाऊन थांबशील. त्यावेळेस ब्रह्मस्वरूपाचं दर्शन होईल. जोपर्यंत ब्रह्मस्वरूपाचं दर्शन होत नाही तोपर्यंत त्याचं ज्ञान झालं असं म्हणणे हे मिथ्या आहे, हे खोटं आहे. कारण की ती फक्त माहिती झाली. मी कोण आहे हे कळून घेण्यासाठीच आपला जन्म आहे आणि ते न कळू देण्यासाठी ही सगळी माया खेळ करते. कल्पना फिरवी गरगरा, समूळची घरा बुडवायाची, ही दुर्लभ नरतनु आता जाती वायाची. शिर झाले पांढरे फटक लागली चटक अधिक विषयाची, कशी होईल मजला भेट तुझ्या ग पायाची. ये धावत करी तातडी घालीसी उडी, पाहसी काही नको माझी उपेक्षा करू पावलवलाही. त्या आदिशक्ती, आदि मायेला, रेणुका देवीला, कुंडलिनी शक्तीला जोपर्यंत आपण सांगणार नाहीत का हा भ्रमाचा बाजार दूर कर ग बाई, तोपर्यंत त्या स्वरूपाचं दर्शन होणं शक्य नाही. जोपर्यंत तो सद्गुरूचा हात आपल्या डोक्यावर येणार नाही, त्या कुंडलिनीचं जागरण होणार नाही, ती माया संपणार नाही. माया म्हणजे आता इथं फार मोठी गंमत आहे. माया म्हणजे मा म्हणजे नाही, या म्हणजे अशी ती जी नाही ती त्रास द्यायला लागली ती.
म्हणजे एके ठिकाणी सांगितलंय, अगाजी घडलेची नाही त्याचा वृत्तांत तो पुससी काय. म्हणजे असा वृत्तांत सांगा म्हणाले, जी गोष्ट घडलीच नाही. आता ते कसं काय सांगणार? शाळेमध्ये निबंध दिला, असा निबंध लिहा की जी गोष्ट घडल्याची नाही. आता जी घडलीच नाही त्याच्यावर लिहिणार काय, सांगणार काय? आणि गंमत अशी की त्रास तर तीच द्यायली, बरोबर की नाही? म्हणजे दुखतोय पाय आणि इंजेक्शन हाताला, अशी गोष्ट होण्याची जास्त शक्यता असते. त्याच्यासाठी जो डॉक्टर लागतो, जो वैद्य लागतो, तो परंपरेतला सद्गुरू लागतो. औषध मूल कछु नाही लागे, का करे बैद बेचारा मोपे साईने रंगडारा. जोपर्यंत तो सद्गुरूंचा रंग आपल्यावर पडत नाही, आपण त्यांच्या रंगात रंगत नाही, तोपर्यंत हा मायेचा पसारा दूर होणं अवघड आहे. जसं की एक दृष्टांत फार दिला जातो की अंधारात साप दिसतो, अरे बाप एवढा मोठा साप. एकदम अंधारात गेली, एकदम साप दिसला, एकदम भीती वाटली, बाप रे बाप केवढा मोठा साप. 2-3 लोक घाबरले, कमालीची भीती वाटली. नंतर लक्षात आलं, बघू एकदा नक्की साप आहे का काय. त्यांनी प्रकाश टाकला. प्रकाश टाकल्यानंतर उलगडा काय झाला की हा साप नाही, ही आहे दोरी. दोरीच्या सापा भिवूनी भवा, भेटी नाही जीवा शिवा, अंतरीचा ज्ञान दिवा, मालवू नको रे, हरी भजना वीण काळ घालवू नको रे. आपण होतो मनाचा क्षय म्हणजे मोक्ष. आता मोक्ष मेल्यानंतरच मिळतो का? मोक्ष मिळू शकतो, तर जिवंतपणी सुद्धा मोक्ष मिळू शकतो. कसा? तर मनाचा क्षय केल्यावर. असं आहे, एका गावात 2 मैत्रिणी शेजारी शेजारी राहायच्या. आणि गंमत अशी झाली की त्या दोघींना एक एक मुलगाच झाला. मुलाचं नाव जरी वेगवेगळं ठेवलं तरी टोपणना बाळू होतं. त्यांचं दोघांचं नाव बाळू. आणि ते दोन्ही बाळू पुण्याला शिकायला होते. पुण्याला शिकायला असताना पुण्याहून फोन आला त्या दोन्ही मैत्रिणींच्या समोरच्या घरी की बाळू बिमार आहे. बाळू बिमार आहे म्हणल्यानंतर त्या दोन्ही बायकांना कशाची प्राप्ती झाली? दुःखाची प्राप्ती झाली. माझा बाळू बिमार आहे, माझा बाळू बिमार. मग ते दोघींच्या लक्षात आलं की एका वेळेस 2 बाळू कसं काय बिमार असू शकतात. ते म्हणे अहो नक्की खात्री करा. फोन केल्यानंतर उलगडा झाला की ही नाही, ह्या बाईचा बाळू बिमार आहे. लगेच ह्या जिचा बिमार नाही त्या बाईला सुखाची प्राप्ती झाली. बरं, दृष्टांत संपला. आता गंमत अशी झाली, बाळू बिमार असल्यामुळं दुःखाची प्राप्ती झाली का? बाळूमुळं दुःखाची प्राप्ती झाली नाही, बाळूच्या बिमारीमुळे सुद्धा दुःखाची प्राप्ती झाली नाही. तर माझा बाळू हे मी आणि माझं, हे माझ्या बाळूनी घाण केली. म्हणजे माझा, जिथं आपण त्याला जोडल्या गेलो, ममत्व निर्माण झालं, मीपणा निर्माण झाला, मी आणि माझं हे दुःखाला कारण आहे, अपेक्षा दुःखाला कारण आहे. बाळू त्रास देत नाही, बाळूचा आजार पण त्रास देत नाही, पण माझा बाळू ही जी भावना आहे तिने दुःखाची प्राप्ती झाली. आणि दुःखाची जी प्राप्ती झाली म्हणजे काय झालं की ते मनाने म्हणलं माझा बाळू, म्हणून मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण. म्हणून मोक्ष म्हणजे काय? तर मनाचा क्षय म्हणजे मोक्ष. जनक राजा जे होते त्यांना विदेहराज म्हणायचे. म्हणजे एकीकडे अगणित राजसंपत्ती, राजवैभव, राजयोग आणि विदेह अवस्थेला प्राप्त झालेला योगी, ह्या दोन्ही गोष्टी एकत्र कसा असू शकतात? पण ती अशक्य ही शक्य करतील स्वामी. ते स्वामी, ती गुरुकृपा ह्या गोष्टी करू शकतात. म्हणजे एकीकडे अतुलनीय राजवैभव, राजभोग होते आणि मनाची जी अवस्था होती ती विदेह अवस्था होती. म्हणजे
तो मनाचा क्षय त्यांच्या ठिकाणी होता, ती मोक्षाला गेलेलीच विभूती होती. आता आपण कशावरून समजायचं मोक्षाला गेलेले म्हणून? जनरली कोणाला म्हणलं ते मोक्षाला गेले म्हणजे लोकांचा जो समज आहे गेल्यानंतरच मोक्ष भेटतो, पण तसं नाही. जिवंतपणी सुद्धा मोक्ष भोगणारे लोक आहेत. तर ते ओळखायचे कसे? तर ज्यांनी ओळखिला हरी धन्य तो संसारी. ज्यांनी ते हरी ओळखलाय, जो हरी आपलासा केलाय, देव माझा मी देवाचा, हीच माझी देवाचा, ही अवस्था गाठली, ते खरे मोक्षाचे धन्य. ते तुमच्या आमच्या सारख्या सामान्य माणसाला ओळखणं येणं कठीण आहे. ते योगियाच्या खुणा योगीत जाणे तेच ओळखू शकतात. तुमच्या माझ्यासारखे पामर लोक, मला तरी असं वाटत नाही ते ओळखू शकतील. अच्छा, महाराजांची आज्ञा होत आहे, आता बडबड बंद कर. तुमच्या आमच्या सगळ्यांच्या भाग्यानं शंकर महाराजांची परंपरा आपल्याला लाभली आहे. त्यांच्या मार्फत गुरुमंत्र आणि शक्तिपाताचं हे निरंतर कार्य चालू आहे. महाराजांच्या चरणी प्रार्थना करतो की सर्वांना सुयश, सुकीर्ती, सुनीती लाभो आणि सर्वांवर सद्गुरु कृपा अखंडित राहो. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. स्वामी समर्थ महाराज की जय. समर्थ सद्गुरु शंकर महाराज की